सध्या खानापूर तालुक्यात केवळ राष्ट्रीय पक्षाचे वर्चस्व दिसून येते, त्यामुळे प्रत्येक जण राष्ट्रीय पक्षाकडे वळलाय। म्हणून तालुक्यात राष्ट्रीय पक्षाला महत्त्व आलंय। यात केवळ राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष व दुसरा काँग्रेस पक्ष। खानापूर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल व काँग्रेस ब्लॉक तालुका अध्यक्ष महादेव कोळी हे दोघे वर्गमित्र आहेत। दोघा वर्गमित्रांनी खानापूर तालुक्याचे आपापल्या पक्षाचे अध्यक्षपद गेल्या अनेक वर्षापासून सांभाळत आहेत। खानापूर तालुक्याच्या राष्ट्रीय पक्षाच्या भाजप व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। आता खानापूर तालुका बीजेपी अध्यक्ष संजय कुबल व काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांच्या अध्यक्षपदाच्या बदलीचे संकेत असून दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या तालुका अध्यक्षपदे बदलण्याची चर्चा तालुक्यात मोठ्याने चर्चा सुरू आहे। खानापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाच्या नव्या चेहऱ्याची गरज आहे, अशी मागणी कार्यकर्त्यातून होते। खानापूर तालुका भाजप पक्षामध्ये नूतन तालुका अध्यक्षपदासाठी डझनभर उत्सुकता आहे। मात्र खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका म्हणून ओळखला जातो, त्यामुळे तालुक्यात 80% मराठी भाषिक आहेत तर केवळ 20% कन्नड भाषिक। त्यामुळे तालुक्यात मराठी भाषिक पक्षाचा तालुका अध्यक्ष महत्त्वाचा आहे, तर पक्षाला बळकटी येणार, अन्यथा मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, पक्षाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार यात संशय नाही। खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपद हे सुद्धा मराठी भाषिक कार्यकर्त्याला देणं गरजेचं आहे, कारण अलीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा काँग्रेसमध्ये सामील झालेत। खानापूर तालुका काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। काँग्रेस पक्षाला ही बळकटी आली आहे, तेव्हाही या पक्षानं मराठी भाषिक कार्यकर्त्याला तालुका अध्यक्षपदाची धुरा दिली तर नक्कीच काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील व भविष्यात पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार होण्यास वेळ लागणार नाही। खानापूर तालुका गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून बघितला जात होता। मात्र आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षाकडे वळल्यानं समितीला बळकटी आली नाही। त्याचाच फायदा राष्ट्रीय पक्षाने घेतला, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाला बळकटी आली। आज खानापूर तालुक्यात भाजप व काँग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष पुढे आले आहेत।